मित्रांनो, बऱ्याच लोकांच्या कमेंट्स येत होत्या की कंपनीची जी प्रोफाईल आहे, जशी महाट्रान्सकोची प्रोफाईलवरून असा अंदाज निघाला की आयबीपीएसने पेपर जो सेट केला तो ट्रान्समिशनवर रिलेटेड क्वेश्चन जास्त होते, ट्रान्समिशन डिस्ट्रीब्युशन आणि पॉवर सिस्टीम. तर महाजनको जी कंपनी आहे, तर महाजनको कंपनी मित्रांनो तसं बघायला गेलं तर खूप व्हर्साटाईल आहे. म्हणजे तिथं अगदी तुमचं इलेक्ट्रिकल आहे, त्यानंतर मेकॅनिकल इंजिनिअरिंगचाही बराच पार्ट आहे, इन्स्ट्रुमेंटेशनचा आहे, त्याच्यानंतर अजून तुम्ही बघायला गेले इलेक्ट्रॉनिक्सचा आहे, डिस्ट्रीब्युटेड कंट्रोल सिस्टम म्हणजे डीसीएस सिस्टीम आहे मित्रांनो तिथं. तर ते बऱ्याच व्हर्साटाईल आहे. म्हणजे महाजनको मध्ये आल्यानंतर तुम्हाला काय शिकायला मिळणार नाही असं नाही. 15 ते 20 सेक्शन्स आहेत मित्रांनो. ऑफिस सेक्शन असेल, मेंटेनन्स असेल, ऑपरेशन असेल, अजून वेगवेगळ्या ठिकाणी असे 10-15-20 सेक्शन्स आहेत. तर प्रत्येक सेक्शनचं काम वेगवेगळं आहे, रोल वेगळा आहे. तर त्याच्यानुसार बघायला गेलं तर व्हर्साटाईल आहे. पण इलेक्ट्रिकल पॉईंट ऑफ व्ह्यू जर बघायला गेलं मित्रांनो, तर महाजनकोचं जे मेन जे आहे ते काय आहे मित्रांनो. आता जर बघायला गेले इलेक्ट्रिकल पॉईंट ऑफ व्ह्यू, तर सिंक्रोनस मशीन म्हणजे जसं ट्रान्समिशन डिस्ट्रीब्युशन जसं ट्रान्सकोशी रिलेटेड आहे, तसं इथं पॉवर जनरेशनशी रिलेटेड जर टॉपिक बघायला गेला तर हा पहिला आहे सिंक्रोनस मशीन, तो येतो पॉवर सिस्टीम मध्ये. त्याच्याबरोबर पॉवर सिस्टीम मध्ये अजून काय येते, इलेक्ट्रिकल पॉवर जनरेशन हा सब्जेक्ट इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर आहे कंट्रोल सिस्टीम, कारण इथं जी कंट्रोल सिस्टीमचा खूप मोठ्या प्रमाणात वापर होतो. आपल्या इलेक्ट्रिकल पॉवर प्लांट जो राहतात त्यामध्ये कंट्रोल सिस्टीमचा खूप महत्त्वाचा रोल आहे. डिस्ट्रीब्युटेड कंट्रोल सिस्टीम असेल किंवा बाकी जे काही गोष्टी आहेत त्या बऱ्याच गोष्टी कंट्रोल सिस्टीमशी रिलेटेड आहेत. त्यानंतर डीसी मशीन आणि इंडक्शन मोटर, हे सगळे जे टॉपिक आहेत ते व्हेरी इम्पॉर्टंट आहेत. व्हेरी इम्पॉर्टंट म्हणू शकताय. म्हणजे जर तुम्ही असे अप्रोच न केले की महाट्रान्सकोला जर याच्याशी ट्रान्समिशन डिस्ट्रीब्युशनचे क्वेश्चन होते, तर आपल्या इलेक्ट्रिकलचे जे एईचे प्रिपरेशन करत आहेत, एईची मी सांगत आहे मित्रांनो, जेईला थोडंसं यातलं तुम्ही मॉडरेट लेवल केली तरी चालते. एईला मात्र यातले सगळे टॉपिक डिटेलमध्ये करायला पाहिजे. सिंक्रोनस मशीन असेल किंवा इलेक्ट्रिकल पॉवर जनरेशन असेल, कंट्रोल सिस्टीम, डीसी मशीन आणि इंडक्शन मोटर असेल, एईला जेवढं जास्त डेप्थ मध्ये जाता येईल तेवढं जा, जेईला मॉडरेट मध्ये राहा. तर मित्रांनो, आणि याच्यानंतर इथं व्हीआयएमपी व्हेरी लिहिले. आता व्हीआयएमपी सब्जेक्ट कोणते अजून, मेजरमेंट आणि नेटवर्क. मेजरमेंट ही मोठ्या प्रमाणात महत्वाचा आहे, हा पॉवर जनरेशनशी रिलेटेड आहे, आणि नेटवर्कही तुम्हाला करावा लागेल मित्रांनो. नेटवर्क कसा डायरेक्ट रिलेटेड नाहीये, पण तुम्हाला करावं लागेल. मेजरमेंट मध्ये तुम्ही सीटीपीटी म्हणा किंवा अजून बाकी एरर वगैरे, म्हणजे जे इन्स्ट्रुमेंट आहेत त्याचे एरर वगैरे काढा, याचे तुम्हाला विचारू शकता. जसं ट्रान्सको मध्ये विचारलं होतं, जेनको मध्येही त्या लेवलचे विचारू शकता. तर आता आपण प्रत्येक सब्जेक्ट वाईज कोणते सब टॉपिक्स आहेत ते बघू. तर मित्रांनो, महाजनकोची जी कंपनी प्रोफाईल आहे ती बघता जर जास्त वेटेज कोणत्या टॉपिकला दिलं जातं, त्यातला पहिला टॉपिक आहे मित्रांनो पॉवर सिस्टीम. तर पॉवर सिस्टीम सब्जेक्ट मध्ये बघा मित्रांनो, इलेक्ट्रिकल पॉवर जनरेट होते जनरेशन कंपनीमध्ये. तर तिथं सगळ्यात मोठा रोल कशाचाही, जनरेटरचा. आणि तो जनरेटर कोणता राहतो, सिंक्रोनस जनरेटर. तर सिंक्रोनस मशीन तुम्हाला करणं गरजेचं आहे मित्रांनो. त्यालाच आपण अल्टरनेटर देखील म्हणतो. तर हा टॉपिक अल्टरनेटर किंवा सिंक्रोनस मशीन, यामध्ये तुम्हाला सिंक्रोनस जनरेटर पण करायचं आहे, खूप इम्पॉर्टंट सिंक्रोनस जनरेटर आहे. त्याचबरोबर सिंक्रोनस मोटर देखील करायचं आहे. सिंक्रोनस मोटर देखील तुम्हाला करायचं आहे. यामध्ये तुम्ही टॉपिक बघा कोणते मित्रांनो, जे आपली सिंक्रोनस मशीन मध्ये काय सॅलियंट, नॉन सॅलियंट जे आहे स्ट्रक्चर, याच्यावर सुद्धा हे सुद्धा कव्हर करून टाका मित्रांनो. त्याच्याबरोबर व्ही कर्व, इन्व्हर्टेड व्ही कर्व जो आहे आपला, दोन्ही कर्व जे आहेत तो करा मित्रांनो. त्याच हा सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर अल्टरनेटर कनेक्टेड टू इन्फायनाइट बस बार हा टॉपिक झाला. त्याच्यानंतर हा ट्रान्सकोवर, याच्यावर एक न्यूमेरिकल विचारलं होतं, हा सेम टॉपिक इथं देखील इम्पॉर्टंट आहे या पॉवर सिस्टीमच्या जनकोशी रिलेटेड. तर मित्रांनो, इफेक्ट ऑफ सडन चेंज इन इनपुट, म्हणजे हा जर इनपुट मध्ये चेंज झालं कशाच्या, अल्टरनेटरच्या किंवा सिंक्रोनस जनरेटरच्या, तर त्याचा इफेक्ट व्होल्टेज, फ्रिक्वेन्सी आणि लोडवर काय होतो मित्रांनो, हे याचा स्टडी करा. त्याचबरोबर बघा अजून अंडर एक्साइटेड, ओव्हर एक्साइटेड सिंक्रोनस मोटर आहे, यालाच आपण सिंक्रोनस कंडेन्सर देखील म्हणतो. हे सुद्धा इम्पॉर्टंट आहे मित्रांनो. सिंक्रोनस कंडेन्सर ही जी कन्सेप्ट आहे ही करा मित्रांनो. त्यानंतर हे बघा ऍक्टिव्ह आणि रिएक्टिव्ह पॉवर जे आहे, पी आणि क्यू कॅल्क्युलेशन. ऍक्टिव्ह रिएक्टिव्ह पॉवर कशासाठी, सिंक्रोनस जनरेटरसाठी ऍक्टिव्ह रिएक्टिव्ह पॉवर मेजरमेंट. हे जेवढे काही टॉपिक मी सांगितले मित्रांनो, हे इम्पॉर्टंट टॉपिक आहेत जनरेशन पॉईंट ऑफ व्ह्यू. त्यानंतर पुढे बघा इलेक्ट्रिकल पॉवर जनरेशन. हा सब्जेक्ट थोडा टफ आहे मित्रांनो,
त्यामुळे हा एई लेवलला डीप मध्ये करावा लागेल. जेई लेवलला मॉडरेट केला तरी ठीक आहे, डीप मध्ये जायची जास्त गरज नाही. टाइम कमी आहे, तुम्ही नंतर सगळा टाइम तुम्ही याच्यावरच घालवून द्याल की जनरेशनशी रिलेटेड क्वेश्चन येणार आहेत म्हणून. तर एई साठी डीप मध्ये जावं लागेल, जेई साठी मॉडरेट लागेल. इलेक्ट्रिकल पॉवर जनरेशन हे दोघांनाही करावं लागेल. हा काही डीप सब्जेक्ट नाही आहे, जास्त डीप हा आहे. हा सब्जेक्ट दोघांनाही डीप करावा लागेल आणि हा लवकर कव्हर होतो. इलेक्ट्रिकल पॉवर जनरेशन जो सब्जेक्ट आहे त्यामध्ये बघा मित्रांनो, सगळ्यात सोपं जर म्हणायला गेले तर यातले जे फॅक्टर्स आहेत, व्हेरियस फॅक्टर्स सोपे आहेत. मग प्लॅन्ट लोड फॅक्टर असेल, पेनल्टी फॅक्टर असेल, डायव्हर्सिटी फॅक्टर असेल, त्याच्यामध्ये तुम्हाला बाकी गोष्टी दिल्या जातात, त्यावरून तुम्हाला ते फॅक्टर्स एखादं न्यूमरिकल विचारू शकतात किंवा जास्तीत जास्त थिअरीज विचारण्याचे चान्सेस आहेत. तर हे फॅक्टर झाले. त्यानंतर बघा मित्रांनो, ह्या काही कन्सेप्ट आहे, ही पण एक सोपा आहे. हायड्रो पॉवर प्लांट किंवा थर्मल पॉवर प्लांट, यामध्ये तुम्हाला इम्पल्स टर्बाईन असतं आणि आपलं दुसरं कोणतं रिॲक्शन टर्बाईन. तर कोणत्या हेडनुसार, लो हेड आणि हाय हेड, तर हे कोणत्या हेडनुसार कोणतं टर्बाईन वापरायचं, हायड्रो पॉवर प्लांट मध्ये कोणत्या प्रकारचं टर्बाईन वापरतात, थर्मल पॉवर प्लांट मध्ये कोणत्या प्रकारचं टर्बाईन वापरतात, ते टर्बाईनचे टाईप, पेल्टॉन, व्हील वगैरे जे आहेत, रिॲक्शन टर्बाईन, इम्पल्स टर्बाईन, हे जे टाईप्स आहेत हे थोडंफार लक्ष द्या मित्रांनो. त्यानंतर बघा अजून काय आहे, हे बेस लोड, पीक लोड, कोणता प्लांट बेस लोड म्हणून वापरतात, कोणता पीक लोड म्हणून वापरतात, याच्यावर एक क्वेश्चन येऊ शकतो किंवा याच्याशी रिलेटेड अजून थिअरी आहे ती वाचून घ्या मित्रांनो. त्यानंतर अजून बघा, यामध्ये हे जे टॉपिक आहेत हे थोडे वेळ लागू शकतो पण हे इम्पॉर्टंट आहेत. ज्यामध्ये इकॉनॉमिक लोड डिस्पॅच आहे मित्रांनो, इकॉनॉमिक लोड डिस्पॅच आणि युनिट कमिटमेंट. इकॉनॉमिक लोड डिस्पॅच आणि युनिट कमिटमेंट रिलेटेड आहेत हे टॉपिक तुम्हाला. आणि तिसरा आहे इन्क्रिमेंटल फ्युअल कॉस्ट. हे 3 टॉपिक व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट आहेत. हे तुम्ही हे तर बेसिकच आहे, याच्याबरोबर हे देखील करणं गरजेचं आहे. आणि शेवटी एक आहे तो टॅरिफ. याच्यावर चान्सेस थोडेफार आहेत टॅरिफवर क्वेश्चन विचारण्याचे. जी कॉस्ट आहे ती आपण टॅरिफ या पॉइंट मध्ये बघतो. तर हे झाले पॉवर सिस्टीम आणि इलेक्ट्रिकल पॉवर जनरेशन. तर मित्रांनो, हा आता तिसरा सब्जेक्ट जर बघायचा झाला, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट मधला तिसरा सब्जेक्ट आहे कंट्रोल सिस्टीम. तर मित्रांनो, कंट्रोल सिस्टीम मध्ये बघा, कंट्रोल सिस्टीम मध्ये करायचं झालं तर तसं भरपूर आहेत गोष्टी. तर मित्रांनो, तुम्ही कंट्रोल सिस्टीम सुद्धा चांगला करणं गरजेचं आहे. त्यातली मी जे काही महत्वाचे टॉपिक आहेत ते दिलेले आहेत, हे सोडून तुम्हाला बाकीचेही करायचे आहे मित्रांनो. तसं बघायला गेलं एई साठी तर तुम्हाला पूर्ण वाचायचंच आहे, जेवढं बरोबर होता येईल तेवढं वाचायचं आहे. आणि हे जे मी टॉपिक सांगितले हे डीपली करायचे आहेत. म्हणजे जर बऱ्याच लोकांचे क्वेश्चन असे होते की जेन्कोशी रिलेटेड कोणते कोणते टॉपिक्स आहेत ते मी सांगत आहे. तर त्यामध्ये बघा, क्लोज लूप, क्लोज लूप, ओपन लूप कंट्रोल सिस्टीम आहे, डॅम्पिंग फॅक्टर आहे मित्रांनो. त्याचबरोबर झिटाशी रिलेटेड आहेत गोष्टी, म्हणजे मॅक्झिमम पीक ओव्हरशूट आणि झिटा रिलेशन, या दोघांमध्ये रिलेशन, पीक आणि राईज टाइम ही एक कन्सेप्ट आहे. त्याच्यानंतर अनडॅम्प्ड नॅचरल फ्रिक्वेन्सी, याच्याशी रिलेटेड न्यूमरिकल सुद्धा एखादं विचारू शकतात ते. तर मित्रांनो, न्यूमरिकलही पॅरलली करत राहा, थिअरी तुम्ही करत राहा. कंट्रोल सिस्टीमवर एखादं न्यूमरिकल राहू शकतं. लक्षात घ्या, स्टेट स्पेस अनालिसिस आहे, कंट्रोलेबल आहे की ऑब्झर्वेबल आहे हे काढायला सांगू शकतात. त्यानंतर बघा, हे पॉईंट झाले कंट्रोल सिस्टीम मधले. तर बघा अजून डीसी मशीन आणि इंडक्शन मोटर. तर आता मी मशीनला नंतर का टाकलं मित्रांनो, पॉवर जनरेशनशी रिलेटेड महत्वाचे टॉपिक्स घेत असताना मशीनही इम्पॉर्टंट आहे, पण मी कंट्रोल सिस्टीम नंतर सांगितला, पण हे इक्विव्हॅलेंट आहेत दोन्ही इम्पॉर्टन्सच्या बाबतीत. तर डीसी मशीन मध्ये बघा मित्रांनो, बरेच टॉपिक्स आहेत. मी आता सध्या माझ्या चॅनलवर डीसी मशीनचे जे चालू आहेत, बरेच लेक्चर्स चालू आहेत, पण ते मी जेई पॉईंट ऑफ व्ह्यू घेत आहे. तर एईच्या लोकांना थोडं अजून डीप जाऊन गोष्टी बघायला लागतील. मी माझ्या जे चॅनलवर चालू आहे ते जेई पॉईंट ऑफ व्ह्यू चालू आहे. तर मित्रांनो, डीसी मशीन करावं लागेल, इंडक्शन मोटर करावं लागेल तुम्हाला. त्यानंतर बघा डिस्ट्रीब्युशन, ट्रान्समिशन डिस्ट्रीब्युशन. तुम्हाला काय करायचं आहे, ट्रान्सकोचा जो पेपर झाला होता त्यामध्ये ज्या गोष्टी विचारल्या गेल्या होत्या, शॉर्ट ट्रान्समिशन लाईन, मीडियम लॉंग ट्रान्समिशन लाईन, त्याच्यानंतर बरेच ट्रान्समिशन लाईनशी रिलेटेड जेवढीही काही क्वेश्चन्स विचारले गेले होते त्या धर्तीवर मित्रांनो जेन्कोलाही विचारले जाऊ शकतात. तर ते तुम्ही इथं कव्हर करा. पण याचे थोडे मला असं वाटते की ट्रान्सकोपेक्षा इथं कमी क्वेश्चन विचारले जातील. ट्रान्सकोला जेवढं वेटेज दिलं गेलं तसं जेन्कोलाही देतीलच याची गॅरंटी कमी आहे, पण तरी तुम्ही सेफ साईड हे चांगलं करा. त्यामध्ये तुम्ही ट्रान्समिशन डिस्ट्रीब्युशनला मी इथं ठेवलेलं आहे सध्या मशीन नंतर. त्यानंतर बघा मेजरमेंट ही इम्पॉर्टंट इथंपर्यंत झाले, हे व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट मध्ये. हा पण तुम्ही तिकडे मी लिहायचा राहिला होता, हा पण तुम्ही घेऊन टाका. ट्रान्समिशन डिस्ट्रीब्युशन पण त्यात टाकून द्या आणि यालाही प्रायोरिटी चांगली द्या. त्यानंतर आला मेजरमेंट मध्ये बघा, तुम्हाला ट्रान्सकोला एक क्वेश्चन विचारला गेला होता एररवर.
तसंच तुम्हाला इथं सुद्धा ट्रान्सकोला की डीवायला विचारलं, मला आठवत नाही मित्रांनो. तर एररवर क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. 2 वॅटमीटर मेथड आहे, सीटीपीटी आहे. 2 वॅटमीटर मेथड मध्ये आपल्याला अँगल काढायला लावू शकतात, पॉवर फॅक्टर काढायला लावतात, टॅन फायचा फॉर्म्युला आहे, सिंपल फॉर्म्युला राहतात, त्यावर तुम्हाला एखादं न्यूमेरिकली विचारलं जाऊ शकतं किंवा थिअरी विचारली जाऊ शकते. आणि अदर सब्जेक्ट मध्ये कोणते कोणते येतात बघा. जे अदर सब्जेक्ट आहेत, पॉवर जनरेशनशी रिलेटेड एखादं पॉवर इलेक्ट्रॉनिक्स सुद्धा आहे. त्यानंतर बघा अॅनालॉग डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स सुद्धा आहे मित्रांनो. तर हे तुम्ही यावरही तुम्ही हार्मोनिक्स वगैरे काढायला सांगू शकतात किंवा अजून याच्यावर एखादा थिअरीज क्वेश्चन जास्त राहतील, न्यूमेरिकल एखादा विचारतील. आणि अॅनालॉग आणि डिजिटल सुद्धा करायला सोपा सब्जेक्ट आहे. डिजिटल मध्ये सुद्धा तुम्ही करा, अॅनालॉग मध्येही करा. त्याच्यामध्ये ओपॅम्प वगैरे बऱ्याच गोष्टी आहेत, त्या सुद्धा तुम्ही करायला पाहिजे मित्रांनो. तर हे झाले मित्रांनो ज्या कमेंट येत होत्या त्याच्याशी रिलेटेड हा व्हिडिओ झाला मित्रांनो. की तुम्हाला जर फोकस करायचा असेल, बरेच विचारत होते की फोकस करायचा आहे सर, फोकस कोणत्या सब्जेक्टवर करायला हवा, तर हे आहेत ते सब्जेक्ट, तुम्ही यावर फोकस करू शकताय महाजनकोच्या एक्झामच्या दृष्टीने.